नमस्कार. मी स्मार्ट मीटरच्या संदर्भात आज बोलणार आहोत. ज्या मुरुड-मोर्शी मतदारसंघातल्या ज्या ग्राहकांनी कस्टमरांनी स्मार्ट मीटर लावलं त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण ताबडतोब ग्रामपंचायतशी संपर्क करून ज्यांनी लावलं नाही त्यांनी आणि ज्यांनी लावलं त्यांनी सुद्धा तुम्ही ताबडतोब ग्रामपंचायत नगर परिषद या लोकांशी संपर्क करा. संबंधित पदाधिकाऱ्यांशी भेटा. एक तर सरपंच असेल, ग्रामपंचायतचे सदस्य असेल किंवा नगरसेवक असेल किंवा सीओ असेल किंवा प्रशासक असेल ग्रामपंचायतचा, ग्रामसेवक सहित या सगळ्या लोकांशी तुम्ही ताबडतोब संपर्क करा. त्यांना स्पष्ट सांगा की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जी ग्रामसभा होणार आहे त्या ग्रामसभेमध्ये गावामध्ये स्मार्ट मीटरला बंदी हा विषय अजेंड्यावर ठेवा. म्हणजे गावामध्ये मुनादी देताना, गावामध्ये मेंबरची नोटीस काढताना पहिल्या क्रमांकावर अजेंड्यावर हा विषय असला पाहिजे. कारण शासनानं 2-3 कॉमन विषय ठेवलेले आहे. वित्त आयोगाचा विषय ठेवला आहे, घनकचरा व्यवस्थापनाचा ठेवला आहे, अनेक विषय त्यांनी शासनाने ठेवले. परंतु ग्रामसभा, सरपंच, तिथले मेंबर, नगरसेवक, तिथले सीओ यांना आयोजित करण्याचा त्यांचा तो अधिकार आहे. त्या अधिकाराचा उपयोग करून अजेंड्यावर क्रमांक 1चा विषय गावामध्ये स्मार्ट मीटर बंदी असा ठेवावा. सगळ्या गावकऱ्यांनी त्या दिवशी सगळे कामं बाजूले सारून किमान 2 तासासाठी ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये, नगरपरिषदच्या सभागृहामध्ये जावं आणि त्यांनी जाहीररित्या स्मार्ट मीटरला बंदी घालावी आणि तसा त्या पद्धतीचा ठराव सुद्धा करून घ्यावा. आणि अतिशय महत्त्वाची सूचना सांगतो, प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतची समिती राहते. त्या समितीमध्ये डेप्टी इंजिनियर, MSCB, पोलीस विभागाचे निरीक्षक, आरोग्य विभागाचे तालुका मेडिकल ऑफिसर, पाटबंधारे विभागाचे अभियंता, अनेक जणांची ती एक समिती राहते, कॉमन समिती राहते. त्या समितीच्या जे काही पदाधिकारी असेल त्या सगळ्यांना कळवा की तुम्ही त्या ग्रामसभेमध्ये आवर्जून उपस्थित राहणे गरजेचे आहे आणि त्या पद्धतीचा ठराव घेऊन सगळ्या विभागाकडे ठराव पोस्ट करून देण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकाची, सरपंच, ग्रामसेवक आणि सीओची राहणार. परत मी विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही. या मतदारसंघात 30-35% त्यांनी मीटर लावले. ते सगळे मीटर आपण त्यांना काळासाठी लावणार आहोत. बिलकुल त्यांना काढावं लागणार आहे. कारण कायदा हा MSCBचा कायदा, वीज वितरण कंपनीचा कायदा हा ग्राहकांच्या बाजूचा आहे. सरकारनं जरी सक्ती केली असेल लावण्यासाठी, परंतु ते आपल्या कस्टमरांसाठी ते ऐच्छिक आहे. त्यामुळं त्यांनी पहिले जे खाजगी कस्टमर आहे त्यामध्ये व्यावसायिक आहे, कोणाची चक्की असेल, किराणा दुकान असेल किंवा मेडिकल असेल, अशा ठिकाणी त्यांनी व्यावसायिक करण्याच्या ठिकाणी मीटर लावले. दुसरे मीटर आता ते गावागावामध्ये लोकांना गुमराह करून ते लावत आहे, सक्ती करून लावत आहे. आणि तिसरं मीटर जर आपण यांना विरोध केला नाही तर शेतीचे सुद्धा मीटर कनेक्शन हे स्मार्ट मीटर ते लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परत मी या मुरुड-मोर्शी मतदारसंघातील लोकांना विनंती करतो की ताबडतोब सावध व्हा. कुठल्याही परिस्थितीत कितीही जनजागृती करून त्यांनी गुमराह करण्याचं काम वितरण कंपनीनं गावामध्ये येऊन केलं तरी त्यांच्या या आमिषाला बळी पडू नये. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही स्मार्ट मीटर लावू नये. होणारे सगळे जे परिणाम असेल त्या परिणामासाठी मी समोर जाण्यासाठी तयार आहे. फक्त आपण सावध व्हा. 15 ऑगस्टला एक निर्णय करा आणि मी 100% आपल्यासोबत राहील. धन्यवाद.